नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडे राजीनामा का देत नाहीत? नाशिकमधील पत्रकारांचा अजित पवारांना प्रश्न, तर हा प्रश्न धनंजय मुंडेंनाच विचारा, अजित पवारांचं उत्तर. सरपंच देशमुखांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे याच हेतून धस काम करतायत. मात्र राजकारणात संवाद खुंटता कामा नये. मुंडे धस यांच्या भेटीवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. फक्त 2 तास ईडी आमच्या हातात द्या. शहा सुद्धा मातोश्रीत येऊन शिवसेनेत प्रवेश करतील. राऊतांचं आव्हान, तर मूर्खांना मी उत्तर देत नाही. राऊतांच्या वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार. भास्कर जाधवांचं व्हॉट्सअॅप प्रोफाईल आणि स्टेटस चर्चेत. म्होरके जिद्दी आणि धाडसी असेल तर माणसंच काय जनावरही विश्वास टाकतात. भास्कर जाधवांच्या या स्टेटसमुळे चर्चांना उधाण. लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाबाबतचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार. लाभार्थी महिलांचं उत्पन्न, कागदपत्र, जमीन यांची तपासणी होणार. 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना योजनेतून वगळणार, सूत्रांची माहिती. निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदेंसह आम्ही सर्वांनी लाडक्या बहिणींचे जे फॉर्म येतात ते घेण्याचे ठरवलं होतं. मात्र श्रीमंत महिलांनीही अर्ज केल्याचं निवडणुकीनंतर समजलं. अजित पवारांची मोठी कबुली. मुंबईत कोळसा भट्टीवरील तंदूर रोटी बंद. कोळसा तंदूर भट्टीऐवजी इलेक्ट्रिक उपकरण किंवा सीएनजीवरील भट्टी वापरण्याचे पालिका आयुक्तांचे आदेश. मला मराठी येत नाही, तुम्ही माझी तक्रार करा. उल्हासनगरमध्ये आरपीएफ जवानाची मुजोरी, तर मराठीला अभिजात भाषेचा दर्जा कधी मिळाला? मराठी आरपीएफ अधिकाऱ्याचा अजब सवाल. अमेरिकेकडून भारताच्या निवडणूक प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढवण्यासाठीचा 182 कोटींचा निधी रद्द. एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील सरकारी कार्यक्षमता विभागाचा निर्णय. अमेरिकन करदात्यांच्या पैशातून होणारे सर्व खर्च रद्द. आयपीएलच्या आगामी हंगामासाठीचं वेळापत्रक जाहीर. 22 मार्चपासून रंगणार आयपीएलचा थरार. कोलकाता विरुद्ध बंगळुरूच्या सामन्यानं हंगामाला सुरुवात होणार.